निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी बारामतीवरनं पूजा गाडीकर बोलते. हा बोला. शेअर करायचा होता. हा बोला बोला ताई. 2-3 दिवस झालं माझी मुलगी आजारी होती. अरे बापरे. हा हा काय झालं? गुरुवारपासून उलट्याने जुलाब होत होत्या. केवढी पाणी होती? पिली ना 1.5 वर्षाची. अरे अरे अरे. हा हा. आणि मी असते, माझं मिस्टर आहेत आर्मी मध्ये, मी आहे राजस्थानला त्यांच्या. अरे बापरे. हा हा. आणि तिला पाणी पिलं तरी पचत नव्हतं. हा हा. दवाखान्यात ऍडमिट होती. ऍडमिट करावं लागलं? हा, कारण तिला पाणी पिलं तरी उलटी होत होती ना. हा 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 हा. आणि जुलाब बी व्हायचं, उलटी जुलाब सोबतच व्हायचं. अरे हा हा. मग ऍडमिट होती ना. काल डिस्चार्ज केला तिला. डिस्चार्ज देताना मी डॉक्टरांना म्हटलं तिला म्हणजे लगेच झाली नाहीये कसली 2-3 दिवसात. तर डॉक्टर म्हणले नाही झाली असेल, तुम्हाला कळलंच नसेल म्हणजे नाही का जुलाबासोबत. तर म्हणलं नाही एवढं ना, आता लगेच झाल्यावरती पॅम्पर्स लगेच असं भारी होतं, सलाईन चालू असल्यामुळे तर जास्त लगेच करायला पाहिजे तिनं. हा. तर डॉक्टर म्हणले नाही नाही केली असेल, तुम्हाला कळलं नसेल. मग माझं मिस्टर बी म्हणलं तुला कळलंच नसेल नाही का जुलाबा. मी काल काय घरी आल्यावरती तिला म्हणजे लक्ष ठेवून राहिली, कारण लघवी नाही झाल्यावर चांगलं नसतंय ना. नाही. म्हटलं जुलाब शी नाही झाली तरी चालतंय, पण लघवी तरी एकदा तरी करायला पाहिजे दिवसात. 2-3 दिवस झालं लघवी मला म्हणजे दिसलीच नाही. हा, दिसलीच नाही कसलीच. हा हा. मग मी काल दिवसभर लक्ष ठेवलं, नुसती रडायची. घरी आली तरी दवाखान्यात डिस्चार्ज घेतला होता तरी तिला बिलकुल सुद्धा बरं नव्हतं. घरी आलं तरी जुलाब बी होत होतं आणि कसलं म्हणजे तिच्या पोटात अन्नच राहत नव्हतं. उलटी. हा, डिस्चार्ज दिला तरी. घरी आल्यावर लक्ष ठेवून राहिली लघवीसाठी आणि रडायची, लय रडायची. असं पाय खाली टेकवत नव्हती, पोटात वगैरे दुखत असं बोलायला येत नाही. आणि रात्री बी तसंच इतकी रडायला लागली. दिवसभर बी केली नाही मी, लक्ष ठेवून राहिली नाही केली. आणि रात्री बी कसलीच केली नाही. टेन्शन आलं म्हणलं नाही का. आणि इथे एकतर बाहेर आतमध्ये असल्यामुळे, कॅम्पमध्ये असल्यामुळे सोडत नाही ती. बरोबर बरोबर. म्हणलं आता काय करायचं, लय टेन्शन आलं. एवढी रडत होती. पहाटे 3-4च्या दरम्यान दादांना फोन केला, किंजळे दादांना. मग त्यांना बी आवाज गेलाच असेल, ही रडत होती त्याचा. आणि असंच बसून होते, तिला कळतच नव्हतं, इतकी चिडचिड करत होती. मांडीव घेतलं तरी तिला कळत नव्हतं. एवढा राग आमच्या दोघांचा बी येत होता. यायची बी नाही आमच्याकडं आणि घेतलं नाही म्हणून बी स्वतःच अंग असा. दादांनी सकाळी सेवा दिली पहाटच. म्हणले तारक मंत्र म्हणा. तारक मंत्राची सेवा दिली. उदबत्ती लावून तारक मंत्र म्हणा म्हणले. काय काळजी करू नका आणि पोटाला हिंग लावा म्हटले. मग मी लगेच उदबत्ती लावली आणि सेवा चालू केली. तर तिला एवढी ती म्हणजे तिच्या अंगाचा सैतान करत होती ना, तारक मंत्र म्हणाय घेतली की एवढी शांत झाली. म्हणजे एकदम शांतच बसली, काहीच नाही, एक शब्द बी नाही, अशी रडली नाही काय नाही. 11 वेळाच म्हणले तारक मंत्र. तर 9 वेळा म्हणायपर्यंत शांत बसली. 10 वेळा म्हणायला लागली की परत तशीच करायला लागली. दादा म्हटलेलं तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणा नाही का. म्हटलं आता दोन राहिल्यात. मग इतकी तशीच करायला लागली, उलटा पालट शरीराची. तसंच मी तिला पॅक घट्ट मिठीत पकडून तरी 11 पूर्णच केलं. आणि 11वा झाला की जी झोपली ती सकाळीच उठली. आणि मग ते तारक मंत्राचं पाणी पाजा म्हटले होते ना दादा, पण ती झोपल्यामुळे म्हणलं आता नको हिला हे करायला, झाकून ठेवलं. आणि सकाळी 6 वाजता म्हणलं आता ही उठायच्या अगोदर पटकन आवरून घ्यावं, हिला भात वगैरे करून ठेवावा. मग पटकन उठली ना, आंघोळच केली. तर ती बी माझ्या बरोबर उठली. पाणी देऊ का? तर पाणी देऊ का, तर नाही म्हणायची, नाही नुसती रडायची, तिला लघवी नव्हती.
तिला तशीच मांडी आणि इकडे लय थंडी आहे म्हटलं तिला म्हणजे इकडे तिकडं फिरणार ती ही करणार म्हणजे पाय टेकवत नव्हती लग्न नव्हती झाली हा मग तिला तशीच रूम मीटर पुढे मांडीवरती घेऊन बसली आणि 8-8:30 वाजेपर्यंत मला वाटतं बसली असेल आणि नंतर ना तीच तोंडाने म्हणली मला पाणी दे. पाणी पा करायला लागली. पाणी तिला पाजलं तारक मंत्राचंच पाजलं. माझं मिस्टर म्हणलं लय थंड आहे म्हणलं असू द्या तरी तेच द्या म्हटलं असू द्या स्वामींचं आहे नाही काय होणार. बरोबर. आणि तिनं 2च घोट पाणी पिलं. 5 ते 10 मिनिटातच तिनं लघवी केली. अरे बापरे. आणि 2-3 दिवस तिनं लघवी केली नव्हती. माझ्यावर कोणच विश्वास ठेवणार डॉक्टर बी ठेवू नाही तर माझं मिस्टर बी म्हणतात तिनं केली असेल लघवी तुला कळलं नाही जुलाबामुळे नाही का. मी लगेच दादांना फोन केला. दादा म्हणले मला बी लय टेन्शन आलं होतं काळजी वाटत होती मी बी झोपलो तुमचा फोन आला 1 तासभर काय होणार नाही म्हटले नका काळजी करू. बापरे. दादा तसं म्हणल्या म्हणजे नाही का दादांना फोन केला ना एवढं बरं वाटतं की नाही केंद्रीय दादांना फोन केल्यावर त्यांच्या एवढी काळजी असते ना सगळ्यांची. त्यांच्या शब्दातनच एवढा असा म्हणजे आधार मिळतो ना गेल्यासारखं वाटतं म्हणजे नाही का एवढा आधार असं वाटतं की ते दादांच्या मुखातनं स्वामीच बोलतायत. खरं खूप छान ताई मी शेअर करते. आणि सकाळी मग तसं म्हटलं की नाही एवढं म्हणजे नाही का असं छान वाटलं ना म्हणजे काही सुद्धा होणार नाही. आणि काल दवाखान्यात आणलं तरी तिला बरं नव्हतं पण आज इतकी चांगली झाली ना 90% चांगली झाली. सगळं. अरे वा वा वा. फक्त 2च घोट ते पाणी पेली तिला एवढा फरक पडला नाही बघा. काही नाही आता एकदम ठणठणीत होईल ते. आणि ही पोटात होती 9व्या महिन्यात आणि डॉक्टरांनी 9व्या महिन्यात सांगितलं की नाळीचा तिडा पडलाय बाळाला आणि पोटातलं पाणी कमी झाले. तर डॉक्टरांना मी म्हटलं म्हणजे पाणी कमी झाले म्हटल्यावरती डॉक्टरांना म्हटलं की काय करता नाही का येणार औषधं वगैरे म्हणजे नाही आता ते बाळाने सुसू केल्यावरतीच पाणी बनतं साईडला नाही का. आणि नाळीचा तिडा पडला हे सांगतोय कारण काय वेळेस बाळ खेळत खेळत आवळू पण शकतं ना. बरोबर. त्यावेळेस बी दादांनाच फोन केला होता. दादा म्हणलेले काही सुद्धा होणार नाही तुम्ही काही काळजी करू नका डिलिव्हरी झाल्या मला बघा फोन करून सांगताल तुम्ही. आणि तसंच झालं डिलिव्हरी एकदम सुखरूप झाली. पाण्याचं ह्याचा म्हणजे काही प्रॉब्लेमच आला नाही डिलिव्हरीच्या आणि अर्ध्या तासात डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस. हो का. नाही खूप छान ताई. त्यावेळेस बी दादांनी एवढा आधार म्हणजे नाही का दिलता. मग काय सेवा दिलेली तेव्हा. त्यावेळेस बी सेवा म्हटलेले तुम्हाला जसं जमल झोपून जमल कारण 9वा महिना चालला होता मला त्रास होत होता पोटात दुखायचं सारखं तसं जमल तशी करा म्हणले होते. एवढ्या वेळा 1 वेळा म्हणा 2 वेळा म्हणा उदबत्तीला. खूप छान ताई मी शेअर करते. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.